हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। कार्तिकी एकादशी ही उद्या 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4:30 समाप्त होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे। मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होत असते, तर मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशी याला वेगळं महत्त्व आहे। या दिवशी विष्णू प्रभोत्सव हा साजरा केला जातो, तर आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। तर आषाढ एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला हजारो वारकरी हे पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। तर या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास हा पाळला जातो। तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते आणि उत्तरायन हा देवांचा दिवस असा मानला जातो। आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला देव झोप घेऊन जागृत होत असतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। तर या कार्तिकी एकादशी पासून तुलसी विवाहाला सुरुवात होते आणि कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेच्या दिवसापर्यंत हा विवाह केला जातो। तुलसी विवाह केल्यामुळे कन्यादानाचे पुण्य आपल्याला मिळत असतं। तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। मंगळवारी आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी काहीच तुम्हाला करायला नाही जमलं तरीही चालेल, पण फक्त आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा। हा दिवा लावल्यामुळे सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकट मुलांचे नष्ट होतील। मुलांची अभ्यासात, नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल। मुलांना भरभरून यश मिळेल आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आजकालच्या धकाधकीच्या या काळामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। मुलांची खूप प्रगती व्हावी, त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये यश मिळावं, त्याचबरोबर मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं संकट, अडचणी येऊ नयेत असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी आई वडील हे भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात। जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांना सतत नजर दोष लागत असतील आणि त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, काही कालांतरापूर्वी तुमची मुलं जर हुशार असतील, अभ्यास करत असतील, पण आता तुमची मुलं जी आहेत तर ते अभ्यास करत नसतील, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल, त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल, भरपूर तुमची मुलं शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होत नसेल आणि मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील, तर हा एक उपाय तुम्ही या कार्तिकी एकादशीच्या दिवशी अवश्य करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। तर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, त्यामुळे हा दिवा तुम्ही जर सकाळी लावला तरीही चालेल किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा दिवा लावू शकता। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे। अगदी तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल। फक्त दिवा घेताना तुम्हाला चांगला पाहून घ्यायचा आहे। आता या दिव्यामध्ये तुम्हाला 9 वाती एकत्र मिळून हा 9 वातींचा एक वात तुम्हाला बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये ही वात तुम्हाला घालायची आहे। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल सुद्धा घालू शकता। मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी असं म्हटलं जातं। जर तुमच्याकडे हे तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे कोणतं पूजेसाठी किंवा दिव्यासाठी तेल वापरता ते तेल तुम्ही दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, जर तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर। आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकता।
यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला 16 वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल. जर तुम्हाला 16 वेळेला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेला सुद्धा पठण केलं तरीही चालेल. आता हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्राच्या नित्य सेवा या पोथीमध्ये तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करून म्हटलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर तुमच्या मुलांच्या काही अडचणी असतील तर किंवा मुलांच्या काही इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. हे पान आपल्याला आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि मुलांच्या हातून भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करायला लावायचं आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली तर त्या इच्छा आपल्या 100% पूर्ण होतात आणि म्हणूनच मुलांच्या हातून एक तुळशीपत्र हे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करायचं आहे आणि असा हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे. दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला काही तांदूळ पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतील. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.